श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्रीरामचंद्राय नमः रे तव देखील कपी केसरी भवता वेडीला समार्य वर्षताती शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी कराशी झोपीतले जागे झालेल्या मारुत्राला येडा दिला आणि येडा दिल्यानंतर मारुत्राला धरून मारायला सुरुवात केली आणि विचारायला सुरुवात केली रात्रीच्या वेळेला चोरी करायला कस काय आलास कुठून आलास असा प्रश्न गंधर्वाने केलेला आहे. तू कोण कैता कोण आहेस मध्यरात्री कामासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणासी पुसी गंधर्वाला पहिला प्रश्न या ठिकाणी गंधर्वाने मारुत्राला केला. तू कोण कोण्या गावचा तुझं नाव गाव तालुका जिल्हा पोस्ट व्हाया रहिवासी आधार कार्ड पॅन कार्ड आहे का जवळ सातबार आहे का घर नंबर आहे का बापाच्या घरचा गट नंबर घर नंबर असल्यासारखा जमिनीत बोकार फिरतोस कुणाची परवानगी काढलीस. या आमच्या गावाला येण्याकरता 4 रस्ते पहिल्या रस्त्यावर बोर्ड आहे परवानगी शिवाय आत येऊ नये मराठी भाषेत ते कळत नसं हिंदी भाषेतला एक बोर्ड अंडर अनामन आहे ते जर कळत नसेल तर आपल्या देशावर इंग्रज आणि 150 वर्ष राज्य केलं आणि आपली भाषा देऊन गेली त्या भाषेतल्या बोर्ड नो admission ते जर कळत नसेल तर आंध्रातून आला असेल तर तेलुगू भाषेतल्या बोर्ड लोपटी राग कोणत्या रावत म्हणजे तुम्हाला पटकी होऊ द्या. मध्यरात्री काला परवानगी नाही या ठिकाणी कोणा लायसन नाही आणि आलाच कस का असा गंधर्वाने प्रश्न केलेला आहे. निशी ध्यानंदारी गुरुचरसी गिरी शिकारी पर्वताकार शरीरी कोण धरे बरी पाणीला से रात्र अंधाराची रात्र काळांचे रात्र वैर्याचे आयुष्य जात आहे पहा काळ टपत असे महा स्वहिताचा घोरवा ध्यानेरा श्री हरीच्या गेले टळली प्रहरतीन असा काय या ठिकाणी काळ जवळला कोण पडलं कोण आलं मुर्दाबाद कोण झालं जिंदाबाद कोण झाला असा कोण पडला असा प्रश्न केलेला आहे. एक मनती पुसता काया मध्यरात्री विचारताय तस्कर होय सर्वता. गावचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलायला सुरुवात केली म्हणजे होय पोरू आमच्या काळात असं नव्हतं आमच्या काळामध्ये चोर घरात शिरला आम्ही त्याला धरलं लिंबाच्या झाडाला बांधलं काठ्या कुऱ्हाडीने त्याला मारलं मोकळं केलं सकाळी पोलीस स्टेशनच्या हवाले केलं. मारुत्रा म्हणजे मथारा दिसायला मध्ये बदमाश दिसाय नाही एक म्हणत ही पुस्तक आहे आता याचे हातपाय बांधा आणि मारा वाटल तेवढं बरं असा प्रश्न गंधर्वाला केलेला आहे. ऐसा करीती कलोळ विनले सभवते सकळ ते देखो निगोळा मुळ मधुर बोलत मारुत्रांच्या समोर असा गर्दा केला तर मारुत्रा नाराज झाले. मारुत्रा म्हणतात आपण ज्याच्या गावात आलो ज्या गावी केला वास आणि तेथे नसावी उदास किंवा निराश. आपल्या भाषेत आपण म्हणतो जिसकी संख्या भारी आणि उसकी दादागिरी. या लोकांची संख्या जास्त आपण एकट्या माणसाचं सोयऱ्या माणसाचं गावात जास्त काही चालत नाही म्हणून एकट्या माणसानं सोयऱ्या माणसाला निवडणुकीच्या कामात भांडणाच्या कामात आगाव कामात पडायचं नाही. सगळ्याला प्रेमानं बोलायचं सगळ्याला लुटून खायचं. म्हणून मारुत्राने मनाच्या ठिकाणी विचार केला बापू तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो आमचे म्हणणे थोडक्यात ऐका. जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किसकिंदाचे राजधानी सुग्रीव राजा तुरामानी तयस्थानी नंदत. जम्बू या द्वीप माझी एक पंढरपूर गावगा. जम्बू नावाचा द्वीप आहे किसकिंदा राजधानी नावाची राजधानी आहे आणि त्या गावचा राजा सुग्रीव आहे. 18 पद्म वानर 56 कोटी रीस 72 कोटी गोळामूळ माकडाचे याचा कारभार करणारा तो सुग्रीव आहे. त्या रामाचं सुग्रीवाचं नेतृत्व आणि मित्रत्व आहे अशा पद्धतीचे मारुत्रे सांगू लागलेले. त्यासी सखे श्रीरामासी स्वामी मानी श्रीरामासी तन्मन अर्पिले भक्ती शिवांबरासी अति प्रेम. त्या रामाचं सुग्रीवाचं मित्रत्व पडण्याला कारण असते मला दोघांनी सारखेच झाले जंगलात आले. त्यानं मला कस काय आला मला तू कस काय आला जर राम म्हणे माझी बायको रावणाने नेली ते मला माझी बी भावनाच नेली म्हणून जंगलात आलो म्हणजे मग आणि दोस्ती पडण्याचं कारण असतं मला तंबाखू खाणारा तोटा खाणार भेटला की नाही ते म्हणत आहे काय तोटा आणि बिडी वडणारा भेटला की आहे काय खट्टा यायची मैत्री पडत असते.
म्हणून या पद्धतीनं दोघा पडले अतिशक्य औदकी तारिले पाशानं हे महिमान नामाचे तारी ऐशे जड उदकावरी जे दगड अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी केलं बोलू लागलेले आहेत. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. राम रावणाचं भांडण झालं. मावत्र सांगतात राम रावणाचं भांडण झालं. भांडणामध्ये सौख्य नाही, प्रेमानेची जगूया आणि विकासाची वाट नाही, लोक आधाला शोधूया. भांडणं माणसाचे भांडण संपत नसतात, भांडणं माणसाला जिरितात. मग कोण्या असो, कोण्याही धर्माचे, कोण्याही जातीचे भांडणं माणसाला कोर्टात, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयात, आयुक्तालयात गेली की माणसं फिरून फिरून बुगा होतात. म्हणून भांडण चांगलं नाही. होईल तेवढे भांडणं घरच्या घरी, गावाच्या गावात तंटामुक्तीच्या माध्यमातून भांडण मिटले पाहिजे. म्हणून या करता मी भांडण करायला आलो नाही बापू. उगा तुम्हाला सलोख्या घ्यायला, प्रेमानं तुम्हाला जिंकायला, तुमच्या गावात यायला, धोंडे खायला आलो नाही. मी कामाच्या निमित्तानं आलो. आमचा लक्ष्मण तिथं पडलाय, त्याला वाचवायचे आणि आम्हाला या ठिकाणी मोठं काम करायचं. हेची आम्हा करणे काम बीज वाढवा घेणं, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन अशा पद्धतीचं मारुत्रा त्या गंधर्वाला सांगू लागली. वाचवावया समुद्रासी निवास दिशी विनन करावे आवास नमन तुम्हासी मी करीतो. लक्ष्मणाला वाचवण्याच्या निमित्तानं या रात्रीच्या टायमाला या गावामध्ये एवढे माणसं तुमच्या गावात आले, पाणी प्याले, चहा प्याले. हे का गुन्हानं आले नाहीत. तुम्ही निमंत्रित केलं, तुम्ही पॉम्पलेट काढला. आमच्या गावामध्ये आनंदाची वार्ता कळविण्यात येते की लक्ष्मण शक्ती महोत्सवाचा कार्यक्रम आमच्या गावामध्ये ठेवलाय. वाचक सूचक या लोकांनी यावा अशी विनंती केली. लोक आले. कोणाला बोलले असेल नसेल तो प्रश्न सोडा. काही माणसं धर्म कार्य म्हणून आली. मी या ठिकाणी धर्माचं काम करण्याच्या निमित्तानं आलो आणि धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, धर्माच्या कामामध्ये शक्यतो माणसाने अडथळा करू नये अशी आमची विनंती आहे. आणि जे माणसं धर्माच्या कामामध्ये अडथळा करतात ते मरतात. हे सांगतो तुम्हाला. अनुभव आली अंगा ते या जगात येत असे. तुका म्हणेचा खोडी सांगे मग अनुभव आहे अंगाशी मात्र बोलतात. उदया येता गवस्ती प्राण सांडिल उर्मिला पतिया म्हणून औषधी मध्ये रात्री निवनीची तिमी आलो. कोणी परभणीहून आलं, कोणी नांदेडून आलं, कोणी लोह्याहून आलं, कोणी पालमहून आलं, कोणी जिकून तिकून लोक आले. कशा करताना मला अहो रात्रीच्या टायमाला कार्यक्रम म्हणून रात्री आले. दिवसा ठेवलं तर दिवसा आली असते. माणसाला तसं निमंत्रण वेळ काय कशी गेला असेल तशा पद्धतीने तद्रूप माणसाला बघावं लागतं. म्हणून तुम्हाला सांगतो रात्रीच्या वेळेला येण्याचं काम रात्री औषधी काम करतात आणि दिवसा काम करीत नसतात. काही माणसं रात्री कामाचे असतात आणि काही माणसं दिवसा कामाचे असतात. काही माणसं रात्री चोऱ्या करतात आणि काही माणसं दिवसा चोऱ्या करतात. प्रत्येकाच्या चोऱ्या असतात पण त्याचा टाइम वेगळा वेगळा असतो. म्हणून काही माणसं खातात महाराज, काही माणसं दगडगिट्टी खातात, काही माणसं या ठिकाणी काय काय खातात ते खातात. खाणारे सगळेच असतात पण खाण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो रात्री लक्ष्मणाला उठवण्याच्या निमित्ताने औषधी रात्री काम करतात म्हणून आलो असं आमचं मानस आहे. बोला. सुग्रीव सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमानवीर मार्ग सत्वर मद जावा. आमच्या पार्टीचं नाव आहे जिंदाबाद. राम आमचा जिंदाबाद. आमची निश्चय नाही रामाचं धनुष्यबाण. आमचा पक्ष आहे राम आणि रामाच्या हाताखाली सुग्रीव नावाचा राजा आहे. त्याच्या हाताखाली आम्ही स्वयंसेवक म्हणून किंवा प्रधान म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो. रात्रीच्या वेळेला फिरणारी माणसं काय गुन्ह्याची नसतात मला. रात्रीमध्ये काही माणसाला जर वेळ आवड आली तर माणसाला तशा पद्धतीने आपल्याला प्रसंगाला तोंड द्यावं लागत असतं. म्हणून तुका म्हणजे फाशी वाघुरा कुऱ्हाडी आणि प्रसंगी काढी पारदितो. जसा प्रसंग आला तसं पारद्याकडे कोणाकडे फास असते, कोणाकडे तीक्ष्ण हत्यारे हाती घेऊन या बाण फिरे. तशा पद्धतीने आमच्याकडे सगळे आमच्याकडे गुत्तेचे बी हातात आणि आमच्याकडे रोजाचे बी हातात.
रोजाने केलं जरा काम चांगलं होतं मात्र पैसे जास्त लागतात. गुत्त्यानं जरा या ठिकाणी लवकर काम होतं मात्र या ठिकाणी गुप्त गुप्तच असते आणि रोज रोजच असते. म्हणून मालक मालकच असते, देव देवच असते. देवाच्या कामाकरता आम्ही आलो. माझं नाव तुम्हाला सांगतो, माझा परिचय देतो. या गावात हनुमंत बळी, महाबळी, दाढी रावणाची जाळी, याने जाळी आणि लंका धन्य धन्य म्हणे तू का. दिवसा रात्रीच्या वेळेला 12 दिवसा वेळेला ढवळ्या दुपारी लंकेत गेलो. रावणाचा चटणी गोटा लाल टमाटा करणारा मी हनुमान नावाचं वीर. तुम्ही आमच्या नादाला लागू नका आणि तुम्ही आम्हाला पुरणारे माणसं नाही. उग महाराज युद्धामध्ये भांडण कोणी जोडी लागत असतात. माझं नाव हनुमानीर, गुणानं बसले तर बरं, तर मला तुमची करतो खीर, नाही तर तुमचा करतो पीर, नाही तर तुमचा वट्टा भांगतो. उगा आमच्या नादाला लागायचं नाही असं मारुतीने सूचना दिली. स्वामी कार्यासाठी पूर्ण सर्वता विघ्न पुढील आस्ती करिता छळण श्री रघुनंदन शोभेल. आमच्या नादाला लागायचं नाही, देवाच्या नादाला माणसाला कधी लागायचं नाही, गावाच्या नादाला माणसाला कधी लागायचं नाही, चांगल्या कामाच्या माणसाला कधी, वाईट कामाच्या कधी माणसाला नादाला लागायचं नाही. आम्ही देवाचं काम, भावाचं काम असे जे अडथळा करतात त्याच्या करतात आमचा अवतार आहे महाराज. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा पापी जे भक्त दैत्य जे मातले या लोकांचा संहार करण्याकरता माणसाला काम असते. म्हणून तुम्हाला सांगतो आमचं कामच आहे महाराज, हेची आम्हाला करणे काम. आमचं काम कसं, दुष्टाचा संहार करणे आणि भक्ताचं पालन करणे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत असं मात्र बोलतात. ऐसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले भारी केवढे राम सुग्रीवाची तोरे औषधी रात्री नेवाला. जेणे मक्षिका भक्षिली जाणवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भावता मानसीचा विरेना तया ज्ञान ह्या पोटी जिरेना. चांगल्या गोष्टी वाईट माणसाला पटत नसतात. जगाची रीतच आहे मला लटके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. चांगल्या गोष्टी मात्र समजून सांगितल्या पण पडतात का. अहो चांगलं दूध आहे माणसं पेतात का, आड्यावरच जातात आणि लोळून घेतात, मरोस्तोर पेतात. चांगल्या गोष्टी सांगायची गरज राहिली नाही आणि चांगल्या गोष्टी कोणाला आवडत नाही. पर्सेंटेज काढलं तर महाराज चांगल्या गोष्टी थोड्या लोकांना आवडतात. मारुत्राच्या विरोधातले लोक म्हणाले होय रे, आपल्या गावातून आपल्याला शांत शिकणारे आपल्या गावात सोयरे कारभार, आपण सोयरेचा कारभार कस काय चालू देऊ. बोला पुढे. सकाळ सैन्य सरसावले मारवयासी गंधा परिगती खंड भाले वरसू लागले समकाळे. हातामध्ये दौडी चक्र गोफर गुंडा घेतात मारुतीला तर मारायला सुरुवात केली. बोला. चवपाची दावत रवत गंधर्वाड धरागळा वयावन करते सगळीकडून मारुतीला घेरलं आणि मारलं. मारत असताना आपल्या अंगात, हातात, पायात, डोक्यात जेवढी शक्ती होईल तेवढी काढून मारू लागली. ज्याच्या हातामध्ये महाराज, ज्याच्या मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची. म्हणून मारुत्राच्या अंगामध्ये देव आहे, मारुत्रा स्वतः देवच आहे. म्हणून त्यांना काही ते कोणी करू शकत नव्हतं. बोला. गंधर्व विनले चौदा सहस्र एकला एक कपिंद्र क्रोधा कडिला दुर्धर करू संहार आदरीला. गंधर्व होते. माणसं किती जरी असा मात्र नागनी मेळे समरस झाले तैशेना मी केले जपतारी. किती हजार जरी पेंड्याची कडव्याची वळे असेल, एका काडीतली एक काडी बस आहे. तसं देवाच्या मनात आल्या केवढे जरी जग असेल त्याच्या हातात आहे महाराज कोणाला मारायचे ते. आणि देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी वाहती नवड्या घरी पाणी. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला लखपती भिकपती करणारा देव आहे. त्याच्या मनात आलं तर लखपतीचे भिकपती करतो आणि देवाच्या मनात आलं तर भिकपतीचे सुद्धा लखपती करतो. असं माणसाचं जीवन आहे. मारुत्राने काय काय केलं ते ऐका. रूपे वाढला दारुण रोमे धर कधी संपूर्ण भयानक दिशाची नग पिंद्र धान कवळला. आपल्याला काम लवकर सारायचं म्हणजे तसं
आपल्याला 10 किलोमीटर जायचं, आरामाने गेल्यापासून 10 किलोमीटर या ठिकाणी जाता येईल. म्हणून त्या स्पीडनं माणसाला चालावं. अशा स्पीडमध्ये आपली स्पीड वाढवली, उंची वाढवली, बुद्धी वाढवली. तुका आकाशा एवढा मारुती मोठा झालेला आहे. एक मोठी गाते मारिले एकाला शेपटीनं मारलं, एकाला पायानं मारलं आणि विचार केला एवढ्या लोकांचा उत्तर आपल्याला मारायचा, एवढ्या स्पीडनं आपल्याला चालायचंय. म्हणून शेपटीला म्हणला, ए माय झोपलीस की काय? ती माय म्हणजे सांग न का मला सगळ्याचा भाराभार उचलला. उचलून टाकाव तितक्याच वेळात विचार केला, गाळपेरेचं शेतकऱ्यानं सरी मारलं, रांधी सलग पुन्हा भारा उचलून खडकाने टाकला. वरलं पिकलेल्या टमाट्यासारखं बिल्ले झालं. आत्माला सांगतात अशी अवस्था झालेली आहे. एकेची वेळे सत्वर मारिले 14 सहस्र केला रामनामे भूकार विजयी कपिंद्र स्वय एका झटक्यात याच देही याची डोळा एका झटक्यात मारुतीने 14,000 गंधर्वाला संपवलं. आणि तेवढं संपवून भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. राम लक्ष्मण जानकी विजय बोला हनुमान की. अरे जिंदाबाद जिंदाबाद राम आमचा जिंदाबाद. लंकेचा रावण मुर्दाबाद, राम आमचा जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद पार्टी आमची जिंदाबाद. नाथ महाराज सांगतात मारुतीने गर्जना केलेले. ज्याचे मुखी नामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरणाकडे काढ सोया पाहून नित्य नमन त्यासे करी. नाथ महाराज सांगतात ज्याच्या मुखात नाम आहे महाराज त्याच्या हातात देव आहे. म्हणून या ठिकाणी मारुतीने मुखामध्ये नाम घेतलं, देवाचं नाव घेतलं आणि कामाला सुरुवात केली आहे. ऐसा नामदार कवीर विजय झाला कबीर नामे गरजोनी सत्वर औषधी भार पाकसे. आमचा नामधारक वीर आलाय पहा. ऐसा नामधारक वीर मारुतीला विजय झाले आणि औषधीला पाहू लागलेले. पर्वताचे शिखर पावता औषधी संभार ससानवती गोचर तेने कपिंद्र खवळला. पाहू लागले, औषधी घटत नव्हत्या, भेटत नव्हत्या, दिसत नव्हत्या. राग आला. ज्या कामाला आपण आलो ते काम जर होत नाही तर माणसाचं शरीर सुद्धा महाराज काम करीत नाही, गरम होते, लाल होते. राग आला. राग आले मात्र काय बोलतात ते ऐका. औषधी माझ्या पराक्रमात सामर्थ्य याचे पाहू. पर्वताने चाळे मांडले, नखरे मांडले, विरोधात गेलाय. तर याच्यात किती ताकद आपण पाहू. मनाच्या ठिकाणी विचार केला, तुलना केल्याशिवाय आपली ताकद काढल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. म्हणून याची ताकद समर्थाचा विचार आहे. मनोनी कमळला मानसित औषधी देखील पश्चिमे सीताभनी गेला त्या पाचित व पूर्वेसी देखील. औषधी पश्चिमेला गेल्या, पश्चिमेकडे गेल्या, औषधी पूर्वेला गेल्या, खालतं वरतं गव्याकडे डोंगराकडे. औषधी चमकू लागल्या आणि वाट सापडे तिकडे पडू लागलेली आहे. उत्तर दक्षिण समत अवघा पर्वत लकलकीत वाढ स्मित झाला येत काय येत करा. एवढ्या लांबून आलो मला दुरून आलो गा दुःख झाले दारून या वया येथावरी ह्याची होते कारण. एवढ्या लांबून आलो आणि लांबून येऊन जर माझं काम होत नाही तर गेलेला अर्थ नाही. शीन होतो माणसाला. आणि ज्यावेळेला शीन जातो त्यावेळेला माणसं म्हणतात शीन गेला भाग्या गेला. मात्र म्हणतात शीन आला शीन आला. बोला पुढे. ऐसा दाना घेत औषधी म्हणून जर जायत व झांडो राखायचा काय ते सांडो ज्ञान की पायत व तेही होय तैसे. औषधी म्हणून धरण्याकरता त्याला हेकलण्याचा टाकळाचा बेसरमाचा गांजरगुंड्याचा पाला होणार. मात्र म्हणतात काय करा. ईश्वर झाली या पाठीमोरा नसते विघ्न येती घरा. महारत्नाच्या होती गारा कोणी न पुशेत याते. जे माणसं ज्याला पाटील पाटील म्हणतात, मोठं मोठं म्हणतात, तेच माणसं वाशे फिरले, घर फिरले की नाही महाराज तेच माणसं त्याला येड म्हणतात. जोपर्यंत अंगात शक्ती आहे, खिशात पाकिट आहे, तोपर्यंत चांगलं चांगलं म्हणतात. एकदा जर माणसाचा खिस्सा गार झाला तर कोणी बोलायला तयार राहत नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात समयाशी सादर व्हावे देव ठेविल्या
तैसे राहावे असा प्रसंग उडवलेला आहे. ऐसा झाला की दक्षिण नव्हे औषधीचे दर्शन चिंता तुराती उदिग्न काय आपण बोलत चिंतित झाला, नाराज झाला, दुःखीत झाला. म्हणून या ठिकाणी मन बोलू लागला. माणसानं भारा बोलत असताना कोणाला बोला? मनाला बोला. मना सांग पारावना काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. म्हणून कुडी वासना सोड वेगी, भळे लागला हा काळ पाठी लागी. माणसाला मनाला सगळ्या गोष्टी कळत असतात. बोला. आजी जितका पुरुषार्थ केला तितका मगाची वाया गेला. कपटी राक्षस भेटला तोही मारिला वाया. जेवढं केलं, खर्च केला, पाणी केली, पेरणी केली, सगळं वेळेवर केलं, पण कापूस बोंडाळीने गेला आणि सोयाबीन उधळून गेलं. कसं करा असा विचार मात्र करू लागले. दुष्कर करणे केली त्यावरी जमाया गेली. औषधीने कुडी झाली शक्ती झाली तेही व्रता. नाना साधनाच्या केल्या खटपटा, जणू माझे कर्म वाया केली कटकट. आणि झाले तैसे तट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना. आयुष्य नारायणा प्रेरिले ते पाहिजे. दुष्कर करू नाही ते केलं वरात. औषधी गठत नाही, लक्ष्मण उठत नाही आणि झोपणाराची पंगत बसत. एवढं सगळं करून काय फायदा आहे? ती अवघ्याची वाया गेली. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये यश येत नाही तोपर्यंत केलेल्या कर्मांचा फायदा नाही असा विचार मात्र करतात. सुग्रीवा काय मुकदा कहू श्री रामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ श्री रघुराव शोभे. मुलीच्या सोयरिकीला गेलेली पाहुणी सोयरीक जमली तर मोठ्या रस्त्याने येतात आणि सोयरीक फिसकटली की गली बोळानं दारा धरायला जातात. तसं सुग्रीवाला तोंड दाखवता येणार नाही, रामाच्या समोर जाता येणार नाही आणि अंगदाला उत्तर देता येणार नाही. ज्या माणसाला उत्तर देण्याची सवय नाही त्याला यशाचं शिखर गाठता येत नाही. मुलामध्ये जर क्वालिटी असेल, मार्क घ्यायची 80 व 85 90% तर तो छाती काढून रस्त्याने फिरतो आणि नापास जाणारे पोरं घरी बसतात. असा विचार चाललेला आहे. मी निजा अभिमान केला पाय औषधी आणि नाव घ्याही. श्रीरामायण सायकाय अंता सर्व ही घातक. विचार केला आपण सुधरत नाहीत, आपलं घरवरी काय येत नाही, आपल्या लोक चांगले काम येत नाहीत, याचा शोध माणसाने घेतला पाहिजे. महाराष्ट्र म्हणतात हजारो लोकांच्या टिंगला करतात. माणसाला धंदाच आहे, समोर चांगलं बोलायचं आणि बाहेर माणूस लाभलं की त्याची टिंगल करायला सुरुवात करायची. मग त्याचे प्रतिसाद आपल्याला आवडतात का नाही? म्हणून महाराष्ट्र म्हणतात लोकांना सांगायचं सोपं आहे, लोकांची टिंगल करायचं, लोकांची निंदा करायचं सोपं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञानाने आपण कोरडे पाषाण. लोकांना सांगण्यापेक्षा आपण काय त्याचा विचार केला पाहिजे. मी बोलून गेलो माणसाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसते, आपलं मुसळ कळत नाही. म्हणून महाराष्ट्र म्हणतात मी बोलून गेलो. मी रामाला समोर बोलवतो आताची जावणी सत्वर आणि औषधी संभारण. क्षणी उठवितो सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी. मज सारिका दूता सत्ता स्वामी एवढी कोण चिंता. दिव्य औषधी समर्था क्षणार्धता आणि न. असं मी रामाच्या समोर बोलून गेलो. देवाला सगळं काही जमतंय, अभिमान जमत नाही महाराज. नवल अहंकाराची गोठी विशेष या ज्ञानाच्या पाठी. झोमे सज्ञानाच्या कंठी नाना संकटी नाचवी. त्या अभिमानामुळे माझी माती झाली असं महत्वाचं म्हणणं आहे. अंता कर्मस्थिती नवाचे अंत दुःख न घडे स्वर्गीचे अंता सार न पावे दानचे अंता साच घातक. अभिमानाच्या 4 वय आहेत महाराज. अभिमानानं काम शोधायला जात नाही ना अभिमानानं स्वर्गात जाता येत नाही. नहुस नावाच्या राजाने 100 यज्ञ केले, 99 यज्ञ केले, 100वा यज्ञ चालला. त्याला इंद्रपद मिळालं, इंद्र लोकात गेला. इंद्राच्या राणीला म्हणाला शची तू राणी मी राजा. ती राणी म्हणजे अशा फाटक्या कपड्याचा कुठं राजा असते का? राजा म्हणजे की राजाचं संघ या राजा एकटा नसते. लाल दिव्याच्या 10-5 गाड्या मागं पाहिजे, नवे कपडे पाहिजेत, नवे घोडे पाहिजेत, नवा रथ पाहिजे, तर मी तुझी राणी आहे. सर होय खाली म्हणली. त्या शचीनं त्या नहुस नावाच्या राजाला खाली ढकलून दिलं.
राजा रथ करायला आला, माळेगावला घोडे घ्यायला गेला, घोडेच मिळणं. शेवटला त्या रथाला बांधायला झोपलं, ब्राह्मणाला रथ ओढत नव्हता, हातामध्ये चाबूक घेतला, त्याला मारू लागला. राजाला ते ब्राह्मण म्हणे, राजा गरिबी आली म्हणून माजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. या तुझ्या वाईट कर्तृत्वामुळे तू साप होशील, जंगलात राहशील आणि हवा खाशील. नवस स्वर्गाधिपती झाला, परी तो राहती भांबावला, शापे भुजंगत्व पावला नेणशी काही. नवस राजाला साप व्हावं लागलं आणि जंगलात हवा खाऊ लागलं. जाऊ पुण्याची पाऊटी सरे, तव इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, वेशा भवी कवडावेचे, मग दारैचे पुनैतीचे. असा प्रकार जीवनामध्ये घडत असतो. अंतान साधे स्वामी कार्य अंतेने साधन हद्द होय, अंता येस न लाये निंदे होय अंता. अभिमानामुळे मारुत्रासारख्याची शेपूट तुटली महाराज. भगवान प्रभू रामचंद्राने रामेश्वरला भगवान शंकराच्या लिंगाची स्थापना केली, पिंड स्थापना केली, निघून गेली. मारुत्रा म्हणे माझ्या माघारी कस काय या ठिकाणी उद्घाटन केलं. मारुत्राला राग आला आणि ते या ठिकाणी केलेला जे काही पूजा होती त्याच्या भिरकावून त्या शेपटीनं पिंड तोडण्याकरता गेलं, पण शेपूट तुटली, मारुत्रा मोकळी झाली. एवढे मोठे वज्र शरीराचे मारुत्र या तिथं मोकळे होतात. तुमचं हुड मिळाले तिथं बाई म्हणती, शेळी म्हणती, होय दादा माझे उतार लागेल काय. तसं माणूस म्हणजे चिल्लर आहे हो. देवानं माणसाला जन्म दिला, त्या देवाचं भजन करण्याकरता माणसं करू नाही ते करायले, खाऊ नाही ते खालेत, पिऊ नाही तिथं पाय प्यायलेत, जाऊ नाही तिथं झाले, इथले सोडून बोला. अंता नोय चित्त शुद्धी, अंता नोय साधन शुद्धी, अंता नोय सत्व शुद्धी, अंता त्रिशुद्धी घातक. अभिमान कोणाला शिव देत नाही महाराज. बाई असो का घडी असो, अभिमानानं बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आमच्या गावचं एक माणूस सोयाबीनचे गठ्ठे इकून, सोयाबीनचे पोते इकून भाव आला म्हणून येऊ लागलं. योगागानं गाडी निघून आली, मोठ्या रस्त्यानं मधल्या रस्त्यानं आलं, 4 चोरांनी पकडलं. जाऊ द्या म्हणला, पकडल्यानंतर आपल्याला काहीतरी म्हणा म्हणून 4 चोराला म्हणा, मी शव माणूस आहे, आज जाऊ द्या म्हणले, याच्या खिशात बिडी वडायला खडकू नये. ते म्हणा पठ्यापाशी 50,000चं बंडल आहे. चोरानं महाराज मोकळं केलं, अंगावरले कपडे फिरून घेतले, मोकळं झालं. त्या ठिकाणी संध्याकाळी घरी आलं. वाटत नाही येताना चोरांनी ग माझी केली निशा, आगाग दारू गडग झाली माझी दशा. घरला येऊन मुलाला ती म्हणजे कस काय झाली, मला मी फुगिरीत गेलो. अरे म्हणून या ठिकाणी काही माणसाच्या जहागिऱ्या गेल्या, पण फुगिऱ्या जात नाही. जोपर्यंत फुगिऱ्या जात नाही तोपर्यंत मला सुधरत नाही. अहंकार वाईट आहे. ऐकी कसुक नोय देखात्व नोय प्रांती गांता भोपी जनर गांता घातक जगा झाली. रामायण सांगता नांदेड जिल्ह्यात गेलो. एका महाराजाला एका पाटलाला रामायण पटल्यानंतर त्याने आम्हाला गाठलं, घरला नेलं. बायकोला मला ठेव बरं 2 कप, महाराजाला करायचे गप. बायकोने टाइम टेबल काही कळते की नाही, घरात साखर नाही, पत्ती नाही, महाराजाला घेऊन आले. महाराजांच्या समोर माझा अपमान झाला म्हणून त्याने 2 थोबाडीत लगावल्या. बाई उठली, महाराजा जाऊन या ठिकाणी माहेरात जाऊन बसली. ती येईना हे जाईना. पुढच्या वर्षी मी त्यांनी बोलून घेतलं रामायणाच्या काय शक्तीला. हाताळून पाटील काड्यामुळे बोलत असताना मला, पाटील कस का तुमचा तर पायगुण भाऊ आहे मला, तुमच्यामुळे ती गेली, ती येईन मी जाईना मला, आणायला जाऊ की नाही, मी कस काय जातो. आम्हाला आम्ही मिठवमिठी गेल्या, सोन्यावर पिळून गेल्या. बाईलाच पाठवून सांगितलं, बाई माहेरी राहणं चांगलं नाही. बाईनं जिथल्या त्या पतिव्रतेनं नांदून दाखव, पतिव्रतेनं सरणात मराव आणि क्षत्रियानं रणात मराव. बाईला पटलं म्हणजे कस काय मिठवामिठी केली. काय बोलले, लाकीट बोलले का जॅकेट बोलले का पाकिट बोलले. आम्हाला लाकीट नाही, जॅकेट नाही, पाकिट नाही. तुम्ही उठायचं तुमच्या मालकाच्या पाया पडायचं. बाई थोडी अभिमानी होती. बाई म्हणली एखाद्या गाढवाच्या पाया पडत, पण या नवऱ्याच्या पाया पडत नाही. बाईचा संसार तुटला आणि आमचा चहा फुटला. नाथ महाराज सांगतात, बाई असो का गडी असो, महाराज अभिमान माणसाला जीवनात कधी सुख देत नाही. अहंता भोगीचे नरक. धर्मराजाचं पांडवाचं कौरवाचं युद्ध झालं. युवरामा युद्धामध्ये पांडव जिंकले आणि कौरव हरले. दुर्योधन नरकात गेला. धर्मराजा कृष्ण रस्त्याने जात असताना म्हणले, दुर्योधनाला नरकातून काढू. मग तर चांगल्या माणसाला आपलं तोंड कशाला दाखवायचं, मुडकं तोडून नरकात उडलं होतं. चांगल्या माणसाला आपल्या कशाला नरका हे तोंड दाखवायचं म्हणून दुर्योधनानं आपलं होतं तेवढं मुडकं या नरकात बुडून घेतलं. अंता भोगीचे नरक, अंता घातक जगा झाली. अभिमानानं माणूस नरकात जातो.
आणि वाया जातो असं नाथ महाराज सांगतात. बोला. ती अंता मी आपण श्रीरामा समुख केली जाण तिने नागवलो संपूर्ण औषधी दर्शन मोहे हे अभिमान, कोणता अभिमान? अरे करू नाही ते अभिमान, ज्या गोष्टीचा अभिमान करू नये याचा धरी ना अभिमान. म्हणून या करता जे करायचं नाही ते अभिमान केला म्हणून वाया गेलो. माणसं जे करू नये ते कर्म करता म्हणून बंधनात पडतात. म्हणून तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणून या करता ती अहंता मी आपण. आणि माणसाला अभिमान कुठेही चालला माझा देवापुढे आणि साधू संतापुढे मायबापापुढे अभिमान करू नये. ते अभिमान मी चूक केली, देवाच्या पुढे केला. माणसानं बोलायचं असताना कोणापुढे काय बोलावं हे सांभाळून बोललं पाहिजे. माणसाकडे जरी असल की कुणाला काय बोलावं, कुणाला कसं वागावं हे माणसाला शास्त्र सांगत असं मात्र बोलतात. म्हणा ती हनुमान पामरने औषधी संभार किती आणील एकत्वार आले खाईर मरकट. असं जर गेलो तर लोक म्हणते येणं उठले जवायला भेटले. माकडाची जात कांद्याची पात अशी माझी टिंगल होईल. काय विचार करू आता उठून वनस्पती समजता भारा बांधून नेता उपासता होईल. माणसाला काही सुधरण गेलं की नाही. महाराज माणसं म्हणतात कसं करावं काय करावं, कसं करावं काय करावं. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. माणसाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला, कर्जाचा बोजा झाला, खिशात महाराज पैसा येणं गेला, कामासमोर येऊन ठेवले, घर बांधायचे राहिले, लग्न करायचे राहिलेत. महाराज म्हणते सांगा मी काय करू, ईर पाहू का नदी पाहू, सांगा मी काय करू. हे करण्यापेक्षा काय कर, भक्ती कर. बोला पुढे. धाव बाबा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा पडिल संकटी दुर्गमा सर्वोत्तमा ज्याच्या वेळेला माणसाला संकट पडेल त्यावेळेला माणसाला देवाचं चिंतन करावं. जयाची वाटे सुखाचे असावे त्याने एका गुणात भजनी लागावे, सकळ जन त्यागावे दुःख मुळजे. म्हणून मारुतरा म्हणतात धाव पावगा श्रीरामा. देवा कृष्णा धावले लवकरी, संकट पडले भारी हारी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी कृष्णा धावरे. ज्यावेळेला द्रौपदीने भगवान परमात्म्याचा धावा केला त्यावेळेला वस्त्रावर वस्त्र साड्यावर साड्या तयार झाल्या आणि द्रौपदीच्या विज्जतीने लज्जेचं रक्षण करण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं. मारुतरा म्हणतात रात्र मी देवाच्या सानिध्यात राहणार मी. मला संकट पडते मग जवळच्या देवाला माणसं विसरायली आहेत, जवळच्या मायबापाला विसरायले, जवळच्या साधू संताला देवाला विसरायले. तर माणसं या ठिकाणी कडू झर कारलेला कसा आलाय भाव, सासरवाडीमध्ये मरायलेत. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज सांगतात माणसांना देवा गुरुपेक्षा देवापेक्षा कोणी कुठं नाही. देवा तुम्ही धावा. आणि माझ्याकडून जीवनामध्ये माणसाच्या चुका होत असतात. मानव जन्म चुकीचा पुतळा आहे, माझ्या चुकी माफ करा, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा तसे भक्ती. हे बोल जरी गंगावती स्वीकारा जी माझी या गोबडी या बोला. बोला पुढे. मी तुझे निज बाळक ज्ञान मुडाले उत्संक क्षमा करो निसकळी गोकर पावशक करी मजा. लेकुराचे हित हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाये त्याचे सर्वस्वी सहाय्य. तुका म्हणे माझे तुम्हा संत मी तुझं बाळक आहे. बालकाची चाली जाणूनी माता पाऊली घाली असं करून माझा उद्धार करा. बोला. ऐसे उत्कंठित चिंता करीत दया कपिनाथ श्रीरामात बोला चित्ता भूती दाता निज भक्ता. माणसाने चिंता करत असताना चिंतन करावं देव धावत असतो कोणाला, भक्ताला. बरं काय म्हणून या ठिकाणी उत्कट चिंता करीत राम आठवला. बोला पुढे. जो काय वाचा मनसी शरणारी घे श्रीरामाची शरणार्थी सोडवी त्या श्रीराम भक्तासी करपा. भजन सगळेच करतात. रामनामा तो सब काही ठट्ठा पुरावर चोर आणि जिस नामाशे धुरो पडला तरी ओ नाम कुचाव.
भजन सगळेच करतात. मी मागं बोलून गेलो, आमोशाची रात्र आला की रामराम म्हणतात आणि मसन वाटा आला की रामराम म्हणतात. मसन वाटात गेला की हमारे अंगण में तुम्हाला क्या काम म्हणतात. याला म्हणतात काम सरो आणि वैद मरू. माणसं कामापुरते लय असतात महाराज, म्हणून कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी सगळ्याची तयारी असते. म्हणून नाथ महाराज सांगतात, जे माणसं निष्ठावंत असतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार यवर्म चुकू नये म्हणून कायन वाचन मनानं भजन करणं वेगळं. आणि उग वरवर या ठिकाणी एका गावची सासूबाई पुचकली, सुनई रडू लागली आणि पोरगी रडू लागली. पोरीला म्हणले, बाई कामून रडालीस? ती म्हणली, माझी माय मेली. गेली गेली माझी सख्खी माय गेली. सुनला विचारलं, का बरं रडली? म्हणले, बल्ला गेली. पोरगी म्हणती माय गेली आणि सून म्हणती बल्ला गेली. भावांतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सुन. मोले घातले रडाया, नाही असुरानी माया, नाही निर्मळ जीवन, काय करेल साबण. तैसे चित्त शुद्ध नाही ते देव करील काही किंवा बोध करील काही. तुम्हाला सांगतो, मला भजन करत असताना जेणेकरून मूर्ती अंतरे ठसावी श्रीहरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा संताच्या घरची. असं भजन मारुत्राचं आहे. बोला, बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन तेने होनिया प्रसन्न कपिनंदन प्रभू दिला. सारे हे शरीर कुणाची आसक्ती, कोण बोलवी ते हरून फिरत्याचा का. वरती दिशी मातीला आकार, विठ्ठला तू विडा कुंभार. भगवान परमात्मा बुद्धी देतो, त्याने बुद्धी दिली म्हणून तुम्ही आम्ही इथं आलो. त्यानं जर आपल्याला डोकं दिले नसतं, त्यानं जर आपल्याला चाला दिली असती तर आपण या ठिकाणी इथं आलो नसतो. भगवान परमात्मा बुद्धीचा चालक, लक्ष्मीचा पती तू आहे, त्यानं मला इथं बोलवलं. झालेली शिवा भगवान परमात्म्याच्या मारुत्राच्या चरणाच्या ठिकाणी समर्पित झाली की कोवळा बोली, काही चुका पावली ते चोज करून या माऊली. जे जेवी चुकलं असेल तर आमच्या वाणीचा दोष, आणि जे काही पटलं असेल तर तुमच्या संत मायबापाचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कार्य समजून झाले. शिव मारुत्राच्या चरणी संभ्रमी सेवेला पूर्ण विराम आहे.